जय शंभू फ्रेंड, मी वैष्णवी शिवाज्ञा रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा खानदेशी पद्धतीने वरण चिकल्या करून बघा, तुम्हाला देखील नक्की आवडतील। इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, छोटी अर्धी वाटी मी मसूरची डाळ घेतलेली आहे। मसूरची डाळ ही पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकतात, पण एकदा नक्की टाकून बघा, तुम्हाला देखील नक्की आवडेल। तर फ्रेंड्स, आता हे दोघं डाळी आपण व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घेणार आहोत आणि अशा धुवून झाल्यानंतर आपण एका कुकर मध्ये जेवढं आपण वरण करून घेणार आहोत तेवढं पाणी घ्यायचं आहे। आता त्या पाण्यात मी हळद टाकून घेणार आहे, छोटी अर्धी पळी भरून तेल टाकून घेणार आहे आणि आता पाणी उकळीला आल्यावर आपण ही डाळ अशी टाकून घेणार आहोत, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि कुकरचं झाकण हे बंद करून द्यायचं आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता या 4 शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण 1.5 वाटी मी पीठ घेतलेलं आहे, त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडी हळद टाकून घेतलेली आहे, 1 चमचा आपण ओवा घेतलेला आहेत आणि मी हातावरच त्यांना अशा प्रकारे मॅश करून टाकून दिलेले आहेत। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि आपण थोडं तेल टाकून घेणार आहोत, जेणेकरून जो डो होईल तो सॉफ्ट होईल। आता आपण थोडं थोडं पाणी घालून आपण हा डो तयार करून घ्यायचा आहे। बघू शकतात तुम्ही, मी अशा प्रमाणे पाणी थोडं थोडं टाकत हा डो तयार करून घेतलेला आहे। आता आपण थोडं तेल घालून हा व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपण थोडा वेळ हे झाकून ठेवायचं आहे। आता आपण 4 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या कुकरच्या, कुकर देखील थंड झालेला आहे। आता वरण बघून घेऊया आपण कसं झालेलं आहे ते। बघू शकतात तुम्ही, वरण हे किती व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण या वरणात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्या चिकल्या टाकणार आहोत त्या त्यात व्यवस्थित शिजल्या पाहिजे। आता मी इथे 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण अंदाजाने व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आहे। आता आपण एका साइडला जी कणिक भिजवून ठेवलेली होती ती देखील सॉफ्ट झालेली आहे बऱ्यापैकी। आता आपण छोटा गोळा काढून घ्यायचा आणि तो लाटण्यासाठी घ्यायचा आहे। आता मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे पाटाला आणि लाटण्याला देखील। आता आपण जशी चपाती करतो त्या पद्धतीने आपल्याला चपाती करून घ्यायची आहे, ती जाडसरच ठेवायची आहे, जास्त पातळ देखील ठेवायची नाही आणि जास्त जाड देखील करायची नाही, अशा पद्धतीने। आणि आपल्याला आता चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने चिरा मारून घ्यायचे आहेत दोघं साइडने आणि अशा पद्धतीने आपल्याला चिकल्या करून घ्यायच्या आहेत। आता मी या सगळ्या चिकल्या त्याच पद्धतीने करून घेणार आहे। बघू शकतात तुम्ही, या खूप सोप्या पद्धतीने पटापट होतात आणि ही रेसिपी देखील खूप सोपी आहे। एकदा नक्की करून बघा, तुम्ही परत कराल। आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा व्हिडिओला आणि जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून द्या, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील। बघू शकतात तुम्ही किती पटापट होतात ते। मी आता या सगळ्या चिकल्या अशा लाटून घेतलेल्या आहेत। यांना खानदेशात चिकल्या म्हणतात, पुण्यामध्ये यांना चिखोल्या म्हणतात आणि नगर साइडला यांना वरणफळ देखील म्हणतात। आता या सगळ्या चिकल्या मी या वरणात एक एक करून सोडून घेणार आहे। या शिजायला देखील खूप लवकर शिजतात, झाकण ठेवून फक्त 5 ते 7 मिनिटात ह्या चिकल्या शिजतात। बघू शकतात तुम्ही, मी अशा पद्धतीने सगळ्या चिकल्या वरणात ह्या सोडून घेतलेल्या आहेत। आता ह्या झाकण ठेवून आपण शिजू देणार आहोत, तेवढ्यात आपण आता फोडणीची तयारी करून घेऊयात।
मी एक टोमॅटो घेतला आहे, 2 मिरच्या घेतल्या आहे, थोडे कढीपत्ता घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. बघू शकतात मी हे सगळं चिरून घेतलेलं आहे. आता 5 मिनिटं झालेलं आहे चिकल्यांना, तर मी साईडला ठेवून घेतलंय. मी कढई घेतलेली आहे, त्यात थोडं तेल टाकून घेणार आहे. त्यात 1 चमचे आपण मोहरी घेतली आहे, 1 चमचा भरून जिरं घेतलेलं आहे, थोडे कढीपत्ते टाकून घेतले. हे व्यवस्थित तळतळल्यावरती यावर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि जी हिरवी मिरची घेतलेली आहे ती देखील टाकून घ्यायची आहे. थोडं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून आपल्याला हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचंय. बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित मॅश झाल्यावर, शिजल्यावर आपल्याला 3-4 मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. मी तर बोर मिरच्या यूज केलेल्या आहेत, तुम्ही साध्या मिरच्या देखील यूज करू शकतात. थोडी हिंग पावडर टाकून घेतलेली आहे, त्याने चव खूप छान येते. 2 चमचे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे. आता वरणात आपण हळद टाकली होती म्हणून मी हळद टाकलेली नाहीये. आता बघू शकतात अशा पद्धतीने मी कुकरमध्ये हे सगळं मिश्रण ओतून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याला छान फोडणी बसेल. आता कढईमध्ये मी थोडं ते वरण टाकून घेतलेलं आणि अशा पद्धतीने सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे. बघू शकतात तुम्ही किती छान कलर आलेला आहे. आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला 2 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे परत. आता या स्टेजला आपण थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आणि 2 मिनिटं परत शिजू देणार आहोत. बघू शकतात तुम्ही. घरामध्ये अप्रतिम असा वास दरवळलेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी. तुम्हाला आवडली तर मला कमेंट्स करून सांगा. आता आपण बाउलमध्ये हे काढून घेणार आहोत. बघू शकतात तुम्ही जास्त पातळही झाली नाही, जास्त घट्टही नाही, एकदम व्यवस्थित झालेली आहे. चिकल्यांवर अशा पद्धतीने आपल्याला डबल तडका करून घ्यायचा आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेते मी. खूप सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे, पण खाण्यासाठी ही अप्रतिम अशी लागते. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. बाय बाय.